इराणने त्यांच्या हद्दीतून इस्रायलवरती ड्रोन आणि क्षेपणास्त्रे यांनी हल्ला चढवला आहे। इराणने जवळजवळ 300 ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मोठा हल्ला केल्याने पश्चिम आशिया क्षेत्रातील तणाव आणखीन वाढला आहे। मुख्य म्हणजे हे दोन्ही देश पूर्वी एकमेकांचे शत्रू नसून मित्र होते। असे नेमके काय झाले की या दोन देशातील शत्रुता इतक्या टोकाला गेले, तर चला याबद्दल जाणून घेऊयात। 1948 मध्ये पॅलेस्टाईनच्या जागी इस्रायल नावाचा एक ज्यू देश निर्माण झाला। मध्य पूर्वेतील अनेक मुस्लिम देशांनी इस्रायलला मान्यता देण्यास नकार दिला आणि त्यावेळी इराण हे तुर्किस्तान नंतर दुसरे सर्वात मोठे मुस्लिम राष्ट्र होते। देशाच्या निर्मितीनंतर इस्रायलचे इराणशी घनिष्ठ संबंध होते। ते शाह मोहम्मद इजा पल्लवी यांच्या नेतृत्वाखाली मित्र राष्ट्र झाले। त्यावेळेस इस्रायलने शस्त्रे, तंत्रज्ञान आणि कृषी उत्पादनाच्या बदल्यात 40% तेल इराणमध्ये आयात करत होते। इस्लामिक क्रांती इराणमध्ये 1979च्या इस्लामिक क्रांतीने इस्रायल आणि तेहरानमधील परिस्थिती बदलली। इराणला इस्लामिक देश म्हणून घोषित करण्यात आले। इस्रायलने मात्र या नवीन रिपब्लिकला मान्यता दिली नाही। इराणमध्ये इस्लामिक राज्य स्थापन झाल्यानंतर शरिया कायदा लागू करण्यात आला। आयातुल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली इराणच्या नव्या सरकारने इस्रायलशी असलेले सर्व संबंध तोडले। आयातुल्ला आपल्या भाषणात म्हणाले, इराणला अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांविरुद्ध लढण्याची आवश्यकता आहे। आयातुल्ला यांच्या भाषणानंतर अमेरिका मोठा सैतान तर इस्रायल छोटा सैतान म्हणून ओळखले जाऊ लागले। 1979 मध्ये या दोन देशातील मैत्री संपली आणि शत्रुत्वाला सुरुवात झाली।